राम राम सोयरो. मला माहिती आहे माझ्या व्हिडिओची बोलबालाची सिरीजची तुम्ही किती सगळे आतुरतेने वाट नाही बघत आहात. तरी मला 50 भाग बनवायचे म्हणून आठवलं हा आहे 8वा भाग. चीफ जस्टिस कोर्टात बोलतो आजचा युवा म्हणजे कॉकरोच आणि रातोरात ट्रेंड सुरू होता कॉकरोच जनता पार्टी. मी स्वतः जॉबवर असून सुद्धा कधी कधी वाटतं आपण खरंच झुरळासारखं जगतोय का काय. लहानपणी स्वप्न मोठी होती, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस ऑफिसर काहीतरी बनायचं होतं. पण आयुष्यात सिलेबसच्या बाहेरचं क्वेश्चन पेपर घेऊन आलं. कोणीतरी सायन्स घेतलंय म्हणून आपण सायन्स घ्यायचं, कोणीतरी क्लास जॉईन करतंय म्हणून आपण क्लास जॉईन करायचं. फ्युचर रंगवलं, ना अभ्यास रंगला ना नशीब रंगलं. पण खरी जिंदगी सुरू झाली आता. सकाळी उठायचं, टार्गेट, प्रेशर, जॉब, मॅनेजर रोज ओरडतो जणू कंपनी त्याच्याच बापाची आहे आणि आपण सॅलरी येईल म्हणून शांत ऐकून घ्यायचं सगळं. घरच्यांना वाटत असेल ना घर घेतलंय यानं, ना कार घेतली, अमुक असं करतंय तर तमुक तसं करतंय. आतून सतत वाटत राहतं मी एवढं चालतोय, एवढं धावतोय तरी पोचतोय कुठे. कधी कधी ट्रॅफिकमध्ये जर उद्या एखादी हायवा टिप्पर उडून गेली तर स्टेटसवर फक्त 2 RIP येतील आणि लाईफ पुढे निघून जाईल. कारण खरं दुःख कोणालाच दिसत नाही. प्रत्येक जण आयुष्यात आतून तुटतोय, फक्त ऑनलाईन हॅपी आहे. कोणी डिप्रेशन लपवतोय, कोणी EMI, कोणी अपयश, कोणी स्वतःचं अस्तित्व. आणि या सगळ्यात आपण रोज मरतो थोडं थोडं फक्त सर्वाईव्ह करण्यासाठी. कदाचित म्हणूनच आजचा युवा पॅरासाईट नाही तर सिस्टीम खाली चिरडला जाणारं एक सायलेंट कॉकरोच आहे. धन्यवाद.